तर थंडीच्या दिवसांमध्ये अतिशय पौष्टिक असे हे डिंका आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी कोणकोणते पदार्थ आपल्याला लागणार आहेत त्याची एकदा आपण लिस्ट बघूया. तर इथं आपण साधारण अर्धा किलो काजू घेतलेले आहेत, तसेच अर्धा किलो बदाम आहेत, जवळजवळ 100 ग्रॅम मखाना घेतला आहे, 150 ते 200 ग्राम अक्रोड आहे, नंतर साधारण अर्धा किलो देसी घी आहे, खारीक आहे साधारण अर्धा किलो, याचं काय नाव आहे, हे डिंक आहे, इलायची आणि खजूर जो आपण सोलून घेतला होता मगाशी, इथे पिस्ते आहेत आणि पंपकिन सीड्स. तर एवढे सगळे पदार्थ घेऊन आपण आता हे पौष्टिक असे शुगर फ्री लाडू बनवणार आहोत. चला तर पुढची प्रोसेस आपण बघूया. दोन तीन चमचे देसी घी टाकून त्याच्यामध्ये आपल्याला डिंका अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे. तूप वितळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बदाम टाकून घ्यायचे, जे साधारण अर्धा किलो बदाम आहेत. आणि अशा प्रकारे सतत हलवून आपल्याला त्यांना देखील व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. तळत असताना फ्लेम आपल्याला मीडियम ते लोअर ठेवायचे, जास्त हायवर नाही ठेवायची, नाहीतर आपले पदार्थ जळू शकतात. बदाम थोडे जाड असतात त्यामुळे त्यांना तळायला थोडा वेळ लागतो. तर असा लालसर कलर आल्यावर आपण गॅसची फ्लेम कमी करायची आणि ते काढून घ्यायचे, साधारण 3 ते 4 मिनिटांनी. बघू शकता आता काजूचा कलर देखील गुलाबी व्हायला लागलेला आहे. साधारण 2 मिनिटांनंतर आता आपण काजू देखील बाहेर काढून घेणार आहोत. पंपकिन सीड देखील आपले भाजून झालेले आहेत, तर आता आपण त्यांना देखील काढून घ्यायचा आहे. पिस्ता टाकणार आहोत आणि पिस्ता देखील फ्राय करून घेणार आहोत. थोडंसं आपण त्याच्यामध्ये तूप ॲड करूया, बस एवढंसं तूप भरपूर आहे. हे अक्रोड साधे घेतलेले आहेत आपण, मीठवाले नाही घ्यायचे. हां सॉरी, पिस्ता, मीठवाला पिस्ता नाही घ्यायचा, नमकीन साधे घ्यायचे. अक्रोड देखील आता आपले चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत, तळून झालेले आहेत. ते देखील आपण आता बाहेर काढून घेऊया. करायला हे देखील अर्धा किलो खारीक आहेत, त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ते देखील मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले खारीक देखील आता चांगल्या प्रकारे तळून झालेले आहेत. तर आता ते देखील आपण काढून घेऊया. सर्वप्रथम आपण हे बदाम आता बारीक करून घेणार आहोत. चला तर बघूया कसे बारीक करायचे आपल्याला. अशा प्रकारे आपले हे सारे जिन्नस आता बारीक करून झालेले आहेत. तर आपण आता ह्या तुपामध्ये पावशेर एवढं तूप गरम केलं होतं आणि आपण त्याच्यामध्ये आता खजूर टाकणार आहे. तर आपण गुळाऐवजी खजूर यूज करणार आहे, त्यामुळे हे शुगर फ्री लाडू तयार होणार आहेत आपले.
तर तुम्ही बघू शकताय साधारण 5 मिनिटांनी हे आपलं असं मऊसर होत चाललं आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपले बाकी सगळे जे जिन्नस आपण बारीक करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण खजूर टाकलेत ह्याच्यामध्ये बारीक केलेले. तर खजूरचा अशा प्रकारे आपल्याकडे पाक तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण खारीकची पावडर टाकलेली आहे आणि ते मिक्स करून घेतलेले आहे. हां, तर अशा प्रकारे सगळ्या ड्रायफ्रूटची पावडर आपण ह्या मिश्रणामध्ये टाकलेली आहे. आणि वेलची पूड पण आपण ते टाकायचे. किती वेलची पूड होती? 10 ग्राम की 20 ग्राम? 20 ग्राम वेलची पूड आपल्याला या सगळ्या पदार्थांमध्ये टाकायचे आणि त्याला चांगला मिक्स करून घ्यायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मिश्रणाचे असे लाडू बनवून घ्यायचे आहेत. आणि बाइंडिंग करता वेळी जर तुम्हाला फुसफुशीत लागले तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं आणखी घी गरम करून टाकू शकता, म्हणजे ते व्यवस्थित बांधले जातात. तर अशा प्रकारे आपले लाडू आता तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे ड्रायफ्रूटचे हे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत. तर ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही देखील असेच लाडू बनवा आणि स्वतःचं आरोग्य चांगलं बनवा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की कसे झाले ते लाडू.